राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच मुंबईमध्ये पार पडलेल्या 2 दिवसीय व्याख्यानमालेमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाषिक वादासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं। भाषेच्या आधारावरती वाद करणं म्हणजे स्थानिक आजार असल्याची टिप्पणी त्यांनी केली होती आणि यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध अमराठी वादाचा दाखला दिला होता। त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत आपले विचार परखडपणे मांडलेत। काय म्हणालेत राज ठाकरे पाहूया। मोहन भागवतांनी भाषेबद्दल आग्रही राहणं, आंदोलन करणं हा आजार असं विधान केलं। भाषावर प्रांतरचना का करावी लागली हा इतिहास भागवतांना माहीत असावा। भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा आजार बहुसंख्य राज्यात आहे। 4-5 राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जाऊन आगाऊपणा करतात। या झुंडी तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात। तेव्हा झुंडींच्या विरोधात स्थानिकात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक होतो। तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरलाय। गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेव्हा पळवून लावलं तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? भागवतांनी असेच धडे कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश ते पंजाब, पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिले? मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबीत कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते। भैयाजी जोशींनीही मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे असं विधान केलं होतं। मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये। आणि पडायचं असेल तर देशभरात हिंदी, जी मुळात राष्ट्रभाषा नाही, ती लाडणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा। यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका। हिंदूंवर हल्ला होईल तेव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच। मनसेनं रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढला, मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात आंदोलन केलं। हिंदूंच्या मोठमोठ्यानं लाऊडस्पीकर लावणाऱ्याला डीजे लावण्यासंबंधीही मनसेनंच भूमिका घेतली। जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो, तसं मोहनराव आपण कधी बोलणार? हिंदुत्वाच्या नावाखाली धिंगाणा सुरू आहे। कावड यात्रात बिभत्स पद्धतीनं महिलांना नाचवलं जातं। 2014ला बीफ एक्सपोर्टमध्ये आपला देश 9व्या क्रमांकावर होता, तो आज 2ऱ्या क्रमांकावर आलाय। गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे, माथी भडकवली जात आहेत, त्यावर तुम्ही कधी बोलणार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।